कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष यांना विनंती करतो की कृपया मंचावर यावं. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती श्री घोमसाहेब, श्री मोहन डाबरे, श्री प्रफुल्ल ठाकरे यांनी देखील सपत्नीक मंचावर येण्याची कृपा करावी. आजच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाकरता उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी सर्वजण उपस्थित झालेले आहेत. श्री मोहन डाबरे व मिसेस डाबरे यांना विनंती करतो कृपया मंचावर यावं. श्री प्रफुल्ल ठाकरे, सौ ठाकरे यांनी देखील कृपया मंचावर यावं. राष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीताने होईल. सर्वांना विनंती की कृपया त्यांनी त्यांचे भ्रमणध्वनी शांत अवस्थेत ठेवावे. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. यानंतर विद्यापीठ गीत होईल. नित्यं च विद्यावन्दनं नित्यं हि विद्यासर्जनं नित्यं च विद्याजीवनम्.
आजपासून 2026 वर्ष सुरू होणार. 2026च्या पूर्वसंध्येला मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज जसा वर्षाचा शेवटचा दिवस आहे त्याचप्रमाणे आपल्या येथील कर्तव्यदक्ष कर्मचारी अधिकाऱ्यांच्या देखील सेवानिवृत्तीचा आजचा दिवस आहे. 2026चा मूलांक 1 आहे आणि याच प्रकारे सांगण्यास आनंद होईल की आपल्या कर्तव्यात, निष्ठेत, आत्मविश्वासात, नेतृत्वात सर्व बाबीत नंबर 1 असलेले 3 कर्मचारी आपल्या इथून आज सेवानिवृत्त होत आहेत. आज आपल्यामधून श्री अनिल घोम उद्यान अधीक्षक, उद्यान विभाग, श्री मोहन डाबरे, सर्व विद्यापीठाच्याच नव्हे तर सर्व प्राधिकारणीच्या जे परिचित आहेत असे श्री मोहन डाबरे, श्री प्रफुल्ल ठाकरे, सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ सहाय्यक, हे 3 आपले कर्मचारी अधिकारी आज सेवानिवृत्त होत आहे. आजच्या या सेवानिवृत्त कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंदजी बाराते सर, प्रामुख्याने उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री मेटकर सर, त्याचप्रमाणे नियंत्रण अधिकारी श्री रोडे साहेब, श्री पुष्कर देशपांडे, RJ सयान सर, श्री अजय देशमुख, आपले सर्वांचे लाडके कुलसचिव डॉक्टर अविनाशजी असणारे सर, सर्व मान्यवरांचं आणि सत्कार मूर्ती व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं मी मनापासून स्वागत करतो. सर्वांना नमस्कार. आजच्या कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, विद्यापीठाचे लाडके कुलगुरू डॉक्टर मिलिंदजी बाराते सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव डॉक्टर अविनाशजी असणारे, आज या कर्तव्यपूर्ती सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ बंधू, मार्गदर्शक डॉक्टर VM मेटकर सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले कर्मचारी महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष, माझे मित्र श्री अजयजी देशमुख, नियंत्रण अधिकारी म्हणून व्यासपीठावर उपस्थित असलेले विद्यापीठाचे सन्माननीय वित्त व लेखा अधिकारी CA पुष्करजी देशपांडे, श्री रवींद्रजी सयाम, आणि ज्यांच्या कर्तव्यपूर्तीनिमित्त आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे हा कर्तव्यपूर्ती सोहळा आयोजित केलेला आहे, असे माझ्या विभागातील माझे ज्येष्ठ सहकारी उद्यान अधीक्षक श्री अनिलजी घोम, त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या सेवेतून आज निवृत्त होत असलेले वित्त विभागातील माझे सहकारी श्री मोहनजी डाबरे, तसंच सामान्य प्रशासन विभागात कार्यरत असणारे श्री प्रफुल्लजी ठाकरे, आज या कर्तव्यपूर्ती सोहळ्याचं संचालन जे करत आहेत धनंजयजी पाटील, या कर्तव्यपूर्ती सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले पतसंस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे मित्र मंगेशजी वरखेडे, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रफुल्लजी गवई, अधिकाऱ्यांमध्ये उपस्थित असलेले राजेशजी एडले, विक्रांतजी मालवीय, श्री सर्वांचीच नावं मी घेऊ शकतो, परंतु आता कुलसचिव साहेबांकडून सूचना आलेली आहे आणि तसंही खूप सारे लोक असल्यामुळे नावं घेणं सुद्धा आवश्यक आहे. उपस्थित या कर्तव्यपूर्ती सोहळ्यानिमित्त सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, तर आज माझे ज्येष्ठ सहकारी श्री अनिलजी घोम हे नियत वयोमानाने
विद्यापीठाच्या सेवेतून निवृत्त होत आहेत आणि त्यांचा नियंत्रण अधिकारी म्हणून त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी आज इथे आपल्यासमोर उभा आहे. तसं पाहिलं तर मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की अनिल भाऊवर कोणी नियंत्रण करू शकत नाही. जरी मी नियंत्रण अधिकारी असलो तरी अनिल भाऊंवर नियंत्रण करणं हे तेवढंसं सोपं काम नाही. आणि त्याचं कारण असं आहे की प्रत्येक काम हे अगदी काटेकोरपणे नियमात करणे हा त्यांचा स्वभाव राहिलेला आहे. आणि हे करत असताना बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या विभागामध्ये ते काम करत आहेत, उद्यान विभाग, हे काम कार्यालयामध्ये असण्यापेक्षा प्रक्षेत्रावर जास्त असतं. म्हणजे बरेचदा आमचं जे काम आहे अभियांत्रिकी विभागाचं असेल, उद्यान विभागाचं असेल किंवा विद्युत विभागाचं असेल, ते कार्यालयात कमी आणि परिक्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात असतं. आणि हे करत असताना हे कुठल्याही एका व्यक्तीचं जरी काम नसलं तरी ते काम सर्वांनी मिळून करायचं असतं. एखादी इमारत जेव्हा आपल्याला बांधायची असते तेव्हा नुसते त्या इमारतीवरती तिची सुंदरता किंवा तिची उपयोगिता ही अवलंबून नसते. त्यामध्ये इतर सर्व ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात, त्यामध्ये विद्युतचं काम असेल, उद्यान विभागाचं काम असेल. अनेकदा आपल्याला अनुभव आहे की आपण कन्व्होकेशनचा कार्यक्रम विद्यापीठामध्ये घेत असतो आणि कन्व्होकेशनच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व लोक जरी एकत्रितरित्या काम करत असलो तरी कन्व्होकेशन पेंडॉलची जी सुंदरता वाढते ती उद्यान विभागाचं काम झाल्यावरच वाढते, हे आपणा सर्वांना माहिती आहे. आणि हे काम करत असताना वेळेचंही आपल्याला नियोजन करता आलं पाहिजे आणि ते अत्यंत चांगल्या रीतीनं करणं हे अनिल भाऊंचा स्वभाव राहिलेला आहे. आणि म्हणून मी हे म्हटलं, असिस्टंट म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर 2004 मध्ये ते उद्यान अधीक्षक या पदाचा प्रभार त्यांच्याकडे आला. आणि जेव्हापासून त्यांच्याकडे उद्यान अधीक्षक या पदाचा प्रभार आला तेव्हापासून त्यांनी उद्यान किंवा विद्यापीठाचा परिसर हा डेव्हलप करण्यासाठी अथक असे प्रयत्न केलेले आहेत. त्यांची विद्यापीठामध्ये जवळपास 33 वर्षांची सर्व्हिस ही झालेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये श्री घोम साहेबांनी असिस्टंट रजिस्ट्रार कॉन्फिडेन्शियल म्हणून सुद्धा विद्यापीठाला सेवा प्रदान केलेल्या आहे. मला वाटते 2011 ते 2013चा कार्यकाळ असेल. त्या कार्यकाळामध्ये त्यांनी असिस्टंट रजिस्ट्रार कॉन्फिडेन्शियल या पदावर सुद्धा काम केलेलं आहे. जवळपास विद्यापीठाच्या परिसरामध्ये जी ग्रीनरी आज दिसते, आपणा सर्वांना कदाचित माहिती असेल की मागच्या वर्षीचा क्लीन एअर अवॉर्ड जो आहे तो अमरावती शहराला मिळालेला आहे राज्य शासनाचा. आणि त्यामध्ये आवर्जून हे नमूद केलं गेलं की अमरावती विद्यापीठाचा सुद्धा हा पुरस्कार मिळण्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. आणि मला असं वाटतं की संपूर्ण उद्यान विभागाची जी टीम आहे, अभियांत्रिकी विभागाची जी टीम आहे, त्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे. आज विद्यापीठाच्या परिसरामध्ये जवळपास आपला 447 एकरांचा हा संपूर्ण कॅम्पस आहे. आणि या 447 एकराच्या कॅम्पसमध्ये ह्या सगळ्या निसर्गरम्य वातावरण तयार करणे ही तितकीशी साधी आणि सोपी गोष्ट नाही. आणि त्यातही माननीय कुलसचिव साहेबांनी आता त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की ऑलरेडी आपल्याकडे लोक फार कमी झालेले आहेत आणि त्यामुळे माझी चिंता तशीच वाढलेली आहे. कारण की आता अनिल भाऊंनी सुरुवात करून दिलेली आहे. यापासून एक जण आता माझ्या विभागातील सुद्धा येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये मॅक्झिमम लोक जे आहे ते निवृत्त होणार आहेत. हे जरी सोपं काम नसलं तरी त्याचं प्रॉपर नियोजन करणे आणि त्या नियोजनाच्या सारखंच प्रत्यक्ष एक्झिक्यूट करणे, हे जे काम त्यांनी केलेलं आहे त्याला निश्चितपणे तोड नाही. आणि हेच कारण आहे की आज विद्यापीठाचा जो परिसर, शासनाचा जरी नियम असला की 33% भूभाग हा ग्रीनरीचा असला पाहिजे एखाद्या कॅम्पसमध्ये, आज मला सांगताना अत्यंत आनंद होतो की अनिल भाऊंच्या नेतृत्वामध्ये हा
कॅम्पस 42% ग्रीनरी युक्त असा आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा कॅम्पस जो आहे तो 42% आपल्या विद्यापीठामध्ये आजच्या घडीला ग्रीनरी आहे. अनेक चांगल्या चांगल्या योजना गार्डन विभागाने आपल्या राबवलेल्या आहेत, ज्यामध्ये दरवर्षी कमीत कमी 500 तरी झाडांची लागवड ही विद्यापीठाच्या परिसरामध्ये झाली पाहिजे आणि ते आम्ही पाळतो आहोत प्रत्यक्षात. आणि एक अत्यंत चांगली गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे ती ही की आपला जो मॉर्च्युरी रेट आहे प्लांट्सचा तो 98% जे आहे ते झाडं आपण जगवतो. जे झाडं आपण लावतो त्याच्यापैकी 98% झाडं जे आहे ते आपण जगवतो. त्याचं कारणच असं आहे की उद्यान विभाग हा त्यामागे अतिशय मेहनत घेतो. प्रत्यक्ष प्लॅनिंग त्यांचं मला असं वाटते की त्यांनी मंथ वाईज हॉर्टिकल्चर ऑपरेशन्सचं जे कॅलेंडर केलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण वर्षभराचं पहिल्या दिवशीपासून शेवटच्या दिवसापर्यंत वर्षाच्या आपण कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज राबवल्या पाहिजे आणि काय काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचं ऑन पेपर सगळं डॉक्युमेंटेशन त्यांच्याकडे असतं आणि त्याच्याप्रमाणे ते वर्षभर काम सुद्धा करतात. आणि म्हणूनच आज आपल्याला हा जो परिसर अतिशय सुंदर आणि रम्य दिसतो आहे त्याचं कारण हे सगळी या पूर्ण टीमची जी मेहनत आहे ती आहे. वास्तविक पाहता अनेक गार्डन्स त्यांनी विद्यापीठामध्ये डेव्हलप केलेले आहेत. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वामध्ये विद्यापीठाने अनेक पुरस्कार सुद्धा पटकावलेले आहेत, ज्यामध्ये जवळपास मला वाटते 3 स्टेट लेवलचे अवॉर्ड्स आहेत आणि 2 जे आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे सुद्धा अवॉर्ड्स आहे. ज्यामध्ये एक सांगण्याजोगा ज्याच्यामध्ये 5 लाख रुपये रोख रक्कम ही विद्यापीठाला मिळालेली आहे तो म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय पर्यावरण पुरस्कार 2005. आणि हा पुरस्कार माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते तत्कालीन कुलगुरूंना प्रदान करण्यात आलेला होता. ही निश्चितपणे खूप मोठी उपलब्धी त्यांच्या नेतृत्वामध्ये विद्यापीठासाठी झालेली आहे. आज नियत वयोमानाने श्री अनिलजी घोम हे निवृत्त होत आहेत. त्यांना मी या निवृत्तीप्रसंगी अनेक शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य जे आहे ते अत्यंत सुखासमाधानात जावो अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे दुसरे सहकारी श्री मोहनजी डाबरे, आता त्यांच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही कारण देशपांडे सर अजून मला म्हणतील की सगळं तुम्हीच बोलून घेतलं तर मग मी काय बोलणार आहे, तर त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही. मोहनजी डाबरेंचं काम आपणा सर्वांना माहिती आहे आणि जवळपास विद्यापीठातल्या सगळ्याच लोकांना मोहन भाऊ सोबत कधी ना कधी काम पडलेलं आहे आणि शब्द राहील एकदम मोहन भाऊ सोबत सगळ्यांचा पाला आपला जवळपास सगळ्यांचा पडलेला आहे. आणि आमचे प्रफुल्ल भाऊ ठाकरे हे तर उद्यान विभागामध्ये सुद्धा कार्यरत होते. त्यांच्यापुढे त्यांचा सुद्धा माझा बरेचदा संबंध आलेला आहे. त्यांच्या कामाबद्दल माननीय कुलसचिव साहेबांनी सुद्धा आपल्या भाषणात दोघांचीही स्तुती केलेली आहे. मी दोघांनाही या सेवानिवृत्ती प्रसंगी शुभेच्छा देतो. त्यांना त्यांचं पुढील आयुष्य जे आहे ते अतिशय आनंदात सुखासमाधानात जावो अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. तर आपल्या मधून सेवानिवृत्त होत आहे. त्यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार देखील 2011 साली मिळाला होता. हे देखील आवर्जून नमूद करण्यासारखं आहे. महानगरपालिकेच्या विविध समित्यांवर त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या वृक्ष लागवडीच्या ज्या काही योजना होत्या राबवल्या जातात त्या अनेक समित्यांवर सरांनी अतिशय उत्कृष्ट काम मान्य जिल्हाधिकारी यांच्यासोबत केलेलं आहे. असो, यानंतर श्री मोहन डाबरे यांचे नियंत्रण अधिकारी CA पुष्कर देशपांडे सर, मान्य वित्त व लेखा अधिकारी यांना आमंत्रित करतो. अध्यक्ष डॉक्टर मिलिंद बाराते सर, मंचावर उपस्थित व्यवस्थापन परिषद सदस्य VM मेटकर सर, कुलसचिव अविनाश असणारे सर, नियंत्रण अधिकारी म्हणून शशिकांतजी रोडे सर, सयाम सर, तसेच विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष माननीय अजयजी देशमुख सर व उपस्थित असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी बंधूंनो, सर्वांचं नाव घेऊन कुलसचिवांनी आधीच इन्स्ट्रक्शन दिले आहे की सगळ्यांचे नाव घेण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. डाबरे सरांनी विद्यापीठामध्ये बराच कालावधी सेवा दिली आहे. मी
मागच्या 1.5 वर्षातच जॉईन झाल्यामुळे माझा त्यांचा संबंध फार कमी आला, पण त्या काळातही जे काम त्यांच्याकडे सोपवलं होतं, TA बिल्स, DCPS, GPF या सगळ्या कामांमध्ये त्यांचा चोखपणा, त्यांचा हजरजबाबीपणा आणि आपलं काम इमानदारीने करण्याची त्यांची दृढनिष्ठा ही मला प्रकर्षाने जाणवली. TA बिल तपासणं, TA बिलाचं पेमेंट करणं खरं तर हा प्राधिकारणी म्हणा किंवा सर्व सदस्यांसाठी खूप जिव्हाळ्याचा विषय असतो, पण मला एक गोष्ट कुलगुरूंना सर आवर्जून सांगावं वाटते की 1.5 वर्षात मला एकाही कोणाचा फोन आला नाही की आमचं TA बिलाचं पेमेंट झालं नाही किंवा आमच्या TA बिलाला कमी अमाऊंट ट्रान्सफर झाली नाही. ही त्यांनी पर्टिक्युलरली माझ्या काळात कर्तव्यपूर्तीमध्ये जी व्यवस्थितपणा सांभाळला ते मला प्रकर्षाने जाणवला. त्याचप्रमाणे मी जॉईन झाल्यानंतर अजूभाऊ देशमुखनी GPFचा आपला पावत्यांचा विषय खूप ऐरणीवर आला होता की बऱ्याच कालावधीपासून GPFच्या पावत्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळाल्या नव्हत्या, तर त्याही बाबतीत प्रलंबित डाटा एंट्री होती, त्याच्याबद्दल त्यांनी पूर्ण मार्गदर्शन करून जॉईंट डायरेक्टर ऑफिसमध्ये सहकाऱ्यांना घेऊन त्यांना समजावून सांगून की कशा प्रकारे ही कार्यप्रणाली चालते आणि त्याच्यानंतर ह्या सर्वांना ह्या पावत्या आपण मागच्या वर्षात सर्वांना वितरित केल्या आहेत. हा पण एक प्रलंबित प्रश्न ज्याच्यामध्ये डाबरे सरांचं अगदी कामामध्ये चोखपणा कसा असावा, तर सर माझं समाधान झाल्याशिवाय मी काही या पावत्या कोणाला पुढे पाठवणार नाहीये, भले या जॉईंट डायरेक्टर कार्यालयातनं जरी आलेल्या असतील तरी. एवढा त्यांचा कामात चोखपणा होता की बाबा माझं समाधान जेव्हा होईल तेव्हाच आपण या सर्वांना निर्गमित करू. आणि कर्मचाऱ्यांच्या आलेले निवेदनं की बाबा आमच्या याच्यात काही त्रुटी आहे तर या सुद्धा त्यांनी ताबडतोबीने जॉईंट डायरेक्टर ऑफिसला पाठवण्याचं काम अगदी व्यवस्थितपणे पार पाडलं. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची संख्या घटत असल्यामुळे प्रसंगी बऱ्याच वेळा आम्हाला त्यांना अतिरिक्त जबाबदारी द्यावी लागली. मागच्या 2 वर्षापासून त्यांच्याकडे कॅशियरचा चार्ज ॲडिशनली दिला गेला होता, तो सुद्धा त्यांनी न कुरकुर करता व्यवस्थितपणे सांभाळला. म्हणजे अपरिहार्य कारणामुळे शेवटी मला आता नोव्हेंबर महिन्यात तो चार्ज काढावा लागला, पण तोपर्यंत त्यांनी तो कार्यकाळ अगदी व्यवस्थितपणे सांभाळला. प्रवास भत्त्याबद्दल कुलसचिवांनी सांगितलं की प्रवासचं किलोमीटर कॅल्क्युलेट करणं असो किंवा ह्या सगळ्या जिव्हाळ्याच्या आणि प्रत्येकाच्या फायनान्शियल मॅटर असल्यामुळे प्रत्येकाच्या अगदी मनाला लागणाऱ्या गोष्टी असतात, पण त्यासाठी सुद्धा वित्त विभागात त्यांनी सॉफ्टवेअर डेव्हलप करून पूर्ण सॉफ्टवेअरमध्ये सगळं इंटिग्रेशन करून बऱ्याच कालावधीपासून TA बिलाचं ऑनलाईन पेमेंट सुद्धा वित्त विभागामार्फत होते आहे, जे की पूर्वी आधी कॅशनी दिलं जायचं, नंतर मला वाटते चेक पद्धत माहीत नव्हती, काही चेक, पण ते सुद्धा ऑनलाईन आपण आता कुठेतरी ऑनलाईनच्या कडे वाटचाल करतोय, पण पर्टिक्युलरली TA बिलाच्या बाबतीत आपण ही धोरण खूप आधीपासून अवलंबलं आणि TA बिलाचं सगळं पेमेंट आपण बऱ्याच कालावधीपासून ऑनलाईन पद्धतीने अगदी नियमितपणे करतो आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही कोणाच्या तक्रारी वगैरे वित्त विभागाला प्राप्त झाल्या नाही. त्यांनी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेमध्ये कोषाध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे कामात प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठ, हसतमुख आणि हजरजबाबीपणा हे त्यांचे गुण मला अगदी प्रकर्षाने जाणवले. विद्यापीठामध्ये सर्वांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहे. याबद्दल मी आज त्यांचे दोन्ही मुलं उच्च शिक्षित व चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला आहेत, मी त्यांचंही सुद्धा अभिनंदन करतो आणि पर्यायाने त्यांनी विद्यापीठाला जे दिलेल्या सेवा आहे कदाचित हे त्याचीच परिणिती असेल की त्याच्यामुळे त्यांचे मुलं एवढ्या मोठ्या पदावर उच्च शिक्षित होऊन चांगल्या नोकरीमध्ये समाविष्ट होऊ शकले. त्याच्या बॅकबोन डाबरे सर आहे हे कदाचित तुम्हाला जाणवणार नाही पण ही गोष्ट मला आज इथे आवर्जून उल्लेख करावा वाटते. मी डाबरे सर, डाबरे मॅडम यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आज दुसरे सत्कारमूर्ती जे इथनं रिटायर्ड होत आहेत, अनिलजी घोम, उद्यान अधीक्षक म्हणून वित्तीय बाबींमध्ये मला फार वेळा त्यांचा संबंध आला. प्रत्येक वेळा
आपल्याला जे काम करायचं आहे ते काम याच प्रकारे झालं पाहिजे, हा त्यांचा अगदी अट्टहास होता. आणि ते करण्याच्या मागे आज आपल्याला त्याचे फळं दिसतात आहे. जे रोडे सरांनी सांगितलं की आज विद्यापीठाला एवढे पुरस्कार मिळाले, एवढे अवॉर्ड्स, एवढा सगळीकडे विद्यापीठाच्या नावाचा गवगवा झाला, तर हे एक ध्येय धोरण ठरवून केलेल्या कामाची ही प्रचिती आहे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे ठाकरेजी जे सामान्य प्रशासन विभागात जाण्याच्या पूर्वी वित्त विभागात काम करत होते, त्यांनीही सुद्धा इमाने इतबारे वित्त विभागात आणि इतके वर्ष विद्यापीठाला सेवा दिली आहे. मी त्यांनाही कर्तव्यपूर्तीनिमित्त शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. श्री मोहन ढाबरे हे खरोखर एक अजब रसायन आहे. स्पष्ट वक्ते आहेत, हजरजबाबी आहेत आणि त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे आणि त्यांच्या खुल्या स्वभावामुळे त्यांचे जिंदादिल दोस्त सगळे एका लाईनीत बसलेले आहेत. केवळ इथेच नाही तर नागपूर विद्यापीठात सुद्धा, नागपूर विद्यापीठातून आजच्या कार्यक्रमाकरता प्रकर्षाने आलेले श्री प्रफुल्ल खराटे बसलेले आहेत. ते आजच्या कार्यक्रमाकरता मोहन भाऊंचं स्वागत करण्याकरता विशेषत्वाने आले आहेत. असो, असे कर्मचारी, असे अधिकारी आता पुन्हा आपल्याला मिळणं नाही. खरोखर खूप सुंदर सरांनी भाषण दिलं. यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक कुलसचिव श्री RJ सयान सरांना मी आमंत्रित करतो. श्री प्रफुल्ल ठाकरे यांच्याबद्दल ते मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद बाराहाते सर, माननीय कुलगुरू, आणि प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर VM मेटकर सर, आणि सत्कार मूर्ती अनिल घोम आणि श्री त्यांच्या सौभाग्यवती श्री ढाबरे त्यांच्या सौभाग्यवती, श्री प्रफुल्लभाऊ ठाकरे आणि त्यांच्या सौभाग्यवती, व्यासपीठासमोर उपस्थित कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तसेच विभाग प्रमुख. प्रफुल्लभाऊ संबंधी सांगायचं झाल्यास त्यांचा थोडा सेवा काळ मी सांगतो आहे. 1993 रोजी ते वर्ग 4 या पदी विकास विभाग येथे रुजू झाले. त्यानंतर 11 वर्षानंतर त्यांची बदली सामान्य प्रशासन विभाग झाली. त्यानंतर त्यांची बदली कुलगुरू कार्यालय येथे झाली आणि त्यांना कर्मचारी सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित पण करण्यात आले होते 2007 मध्ये. परत त्यांची सामान्य प्रशासनात विभागात बदली झाली. सन 2014 मध्ये कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती झाली. पदोन्नतीनंतर त्यांची बदली नामांकन विभागात झाली. नामांकन विभागामधून पुन्हा त्यांची सारणी विभागामधून त्यांची पुन्हा उद्यान विभागातून त्यांची बदली वित्त विभागातून त्यांची शेवटी एकदम सामान्य प्रशासन विभागात पुन्हा बदली झाली. अशी त्यांची एकूण 33 वर्ष सेवा झाली, दीर्घकाळ सेवा. आणि त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे असं हसतमुख आणि ज्याला आपण कर्तव्य तत्पर असं कर्मचारी वर्ग म्हणतो, असं व्यक्तिमत्व ते आहे. एखादी फाईल दिली, आता मगाशीच कुलसचिव साहेबांनी सांगितलं की ते फाईल घेऊन गेले की ती फाईल होऊन आली म्हणजे समजा असंच झालेलं आहे ते. आणि आता एक आम्ही छोटासा कार्यक्रम, त्यांच्या सेवानिवृत्ती होत आहे म्हणून आम्ही एक पारिवारिक शिक्षणद्वारे एक कार्यक्रम घेतला होता. त्या प्रसंगी आता मला वाटते कुलसचिव साहेबांना ती माहिती नसेल की त्यांच्या पत्नी पण तिथे आलेल्या होत्या. तेव्हा आम्ही, आणि प्रफुल्लजींनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की सेवानिवृत्ती व्हायच्या आधीच की मी पुन्हा येणार नाही आहे म्हणे, मला अनेक काम आहेत म्हणे. पण मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही मला सांगताय पुन्हा येणार नाही, बघू म्हटलं आपण. आणि असे त्या कार्यक्रमानिमित्त वहिनीजी तिथे होत्या. वहिनीजीशी बोलताना सांगितलं की हे नाही म्हणतात आहे म्हणे. असं कसं म्हणतात आहे म्हणे, ते घरी काही काम नाही म्हणे, त्यांचं फार त्रास देतात म्हणे ते. बरं म्हणे, मग ठीक आहे म्हटलं. तर म्हणे नाही येऊ द्या म्हटलं त्यांना, कारण कसं आम्हालाही बऱ्यापैकी मदत होती त्यांची
आणि चांगलं जे आहे ते थोडंसं अजून आमचं जे आता कर्मचारी वर्ग कमी होत आहे ती चिंता कायम आहेच पुढं, पण आता यांच्या येण्याने म्हटलं थोडी तरी कमी होईल तर ठीक आहे म्हणे. तर त्यांनी आधी मला त्यांनी नाहीच म्हटलं होतं सर आत्तापर्यंत, आणि जेव्हा वहिनींना सांगितलं तर वहिनींनी मला बिलकुल होकार दिला आणि यांचं काही काम नाही आहे म्हणे घरी. तर असो, तर मी तीनही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुढील भविष्याकरिता शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. कर्मचाऱ्यांच्या बद्दल निश्चितपणे हे म्हणावं लागेल की हर कदम हर पल साथ है, दूर होकर भी हम आपके पास है, आपको हो न हो हमें आपकी कसम, आपके कमी का हमें हर पल का एहसास है, आपके कमी का हमें हर पल का एहसास है. धन्यवाद सर. यानंतर आपल्या सगळ्यांचे लाडके विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व महासंघाचे अध्यक्ष श्री अजयजी देशमुख यांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना माझा नमस्कार. व्यासपीठावर या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंदजी बाराते सर, विद्यापीठाचे लाडके कुलसचिव डॉक्टर अविनाशजी असणारे, आमचे मोठे बंधू मॅनेजमेंटचे सदस्य भायासाहेबजी मेटकर, त्यानंतर नियंत्रण अधिकारी म्हणून जे अधिकारी उपस्थित आहे त्यामध्ये आमचे मित्र शशिकांतजी रोडे, पुष्करजी देशपांडे, त्यानंतर आमचे सयान साहेब, तसंच ज्यांच्याकरता हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे ते सत्कारमूर्ती आमचे ज्येष्ठ बंधू अनिलजी घोम, मोहनजी डाबरे, प्रफुल्लजी ठाकरे असणार सर. ते बंधन माझ्यावर लागत नाही कारण आपला धंदाच त्याच्यावर आहे. नाव घ्यावंच लागतं सगळ्यांची. आता येणाऱ्या काळामध्ये अजून काम आहे लोकांचं. तर समोर विराजमान झालेले मॅनेजमेंटचे माजी सदस्य प्रफुल्लजी गवई, डॉक्टर विलासजी नांदुरकर, विक्रांतजी मालवीय, पतसंस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मंगेशजी वरखेडे, दादारावजी चव्हाण, आमच्या संघटनेचे कोषाध्यक्ष विजयजी चौरे, उपअभियंता आणि कोषाध्यक्ष पतसंस्थेचे राजेशजी येळले, खराटेजी, मिलिंदजी देशपांडे, असं झाल्याचं नाव. तर या सर्वांना आज या कर्तव्यपूर्ती सोहळ्यामध्ये माझ्यापूर्वी जे लोक बोलले त्यांनी भरभरून या तिन्ही लोकांचं कौतुक केलेलं आहे. म्हणजे मी तिथं बसल्या बसल्या विचार करत होतो की बाबा इथं काही शिल्लक राहील की नाही माझ्यासाठी बोलायला. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा कोणता पैलू तिथं बोलला गेला नाही. अनिलजी, आता इतका विचार पडला की तुमच्याबद्दल बोलावंच काय, परंतु अनिल घोम म्हणजे हे जे तीन लोक आहे ना, हे अजब रसायन आहे. तिन्ही लोक. अनिल घोमचा माझा संपर्क असा आला, मी जेव्हा ऑडिटला होतो आणि तेव्हा अशोक भोयर होते उद्यान अधीक्षक, आणि त्यांच्या फाईल माझ्याकडे यायच्या आणि मी अत्यंत काटेकोरपणे त्या फाईल तपासत होतो आणि अनेक त्रुट्या त्याच्यामध्ये काढत होतो. आणि अशोक भोयर साहेबांना असा डाऊट होता की मला जी माहिती पुरवते ते अनिल घोमच पुरवतात. तो गैरसमज अनेक दिवस राहिला त्यांच्यामध्ये. त्या गैरसमजातच ते सेवानिवृत्त झाले. आता एखाद्या वेळेस भेटल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर करेन मी, पण ते भेटले नाही मला. परंतु असा काही विषय नव्हता. अनिल घोम मला कोणती माहिती देत नव्हते. उद्यान विभागाचं काम जे आहे ते अत्यंत मोठं आहे. म्हणजे तुम्ही या प्रवेशद्वारामध्ये अंदर प्रवेश घेतला की उद्यान विभागाचा रोल चालू होऊन जाते. या विद्यापीठाचा जो निसर्गरम्य वातावरण आहे, सकाळी लोक मॉर्निंग वॉकला येतात, सायंकाळी मॉर्निंग वॉकला येतात. ऑक्सिजन पार्क बनला आहे विद्यापीठ. म्हणजे
इतक्या पद्धतीचं म्हणजे पोल्युशन पासून आपण भाग्यवान आहे सगळे लोक की आपण पोल्युशन पासून 8-9 तास आपण दूर राहतो. आज सिटीमध्ये अत्यंत पोल्युशन आहे आणि आज आपल्याला अत्यंत पोल्युशन मुक्त असा परिसर लाभला. याचं कारण म्हणजे उद्यान विभागानं घेतलेले परिश्रम. अत्यंत तोकडा म्हणजे कर्मचारी वर्ग पहिलेपासून. त्यावेळेस एकत्रित मनुष्यबळ मंजूर करण्याची पद्धत होती. त्याच्यावर मी ऑडिटमध्ये असताना आक्षेप घेतले आणि हे कंत्राटी पद्धती जी आहे त्याचा जनकच म्हणजे मी आहे. मी त्याच्यावर खूप काही त्रुट्या काढल्या आणि विद्यापीठाला कंत्राटी पद्धतीनं हे सगळं करण्यासाठी भाग पाडलं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी टळल्या, कोर्टाच्या प्रकरणं टळले. तर तुम्ही इथून निघाल्यानंतर फिजिकल एज्युकेशनच्या समोर एकदम त्या बंधाऱ्यापर्यंत सगळा जो परिसर आहे अत्यंत निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही कुठे जा, मोर आहे, हरण आहे, चिते आहे, साप आहे, म्हणजे मुबलक प्रमाणात म्हणजे चांगल्या चांगल्या प्रकारचे पक्षी आहेत. असं इतकं तजेलदार असं वातावरण जे आहे आपल्या विद्यापीठामध्ये, ते विद्यापीठामध्ये म्हणजे आता तुम्ही हे बघा इथं किती सुंदर दिसून राहिलं. म्हणजे तुमचं मन प्रसन्न करण्याचं काम उद्यान विभाग करते. आणि मी त्या म्हणजे केवळ उद्यान अधीक्षक म्हणून अनिल घोम यांचं कौतुक नाही करत, त्यांच्याबरोबर जे सहकारी काम करतात त्यांचं सुद्धा तेवढंच कौतुक केलं पाहिजे. कारण हे सगळे लोक या मोठ्या इतक्या 450च्या वरत परिसर आहे, 450 एकरच्या वरत परिसर, आपल्या घरची म्हणजे छटाकभर बाग सांभाळणं आपल्याला कठीण जाते. एवढी मोठी जे परिसर आहे तो मेंटेन ठेवणे, तो टिकवणे. मधात पाण्याचं दुर्भिक्ष होतं, खूप भयानक पाणी. मी रोडे साहेबांचं कौतुक करेन की त्यांनी ते तलाव वगैरे बांधले. साहेब पाणी आहे ना त्याच्यात, म्हणजे पाणी भागीरथ प्रयत्न केले त्यांनी गंगा आणली होती, यांनी इथं पाणी आणलं. म्हणजे रोडे साहेबांचं कौतुक केलं पाहिजे. त्यावेळेस आपल्या सिंग मॅडम होते, त्यांनी बंधारे बांधले, कोल्हापुरी बंधारा बांधला आपल्या इथं नाल्यावर. त्याच्यामुळे पाण्याची पातळी वाढली. आपलं जे ऑरेंज गार्डन होतं ते जळून गेलं पाण्याच्यामुळे. आणि अशाही काळामध्ये उन्हाळ्यात तर खूप म्हणजे सस्य होरपट होते. एवढा मोठा परिसर, अत्यंत आपल्या इथं 45 डिग्री सेल्सिअस तापमान असते. आणि त्या काळामध्ये हे सगळं म्हणजे वृक्षवल्ली जगवणे अत्यंत जिगरीचं काम आहे. आणि ते सगळ्या गोष्टी मेंटेन करून हे एवढं हिरवगार परिसर ठेवणं खरोखर मला असं वाटतं की त्यांचं कौतुक केलं पाहिजे. म्हणजे वहिनी साहेब, म्हणजे तुमच्या घरी जे झाडाबळं दिसतात, ज्याला तुम्हाला ते रिटायरमेंट नंतर त्यांचं काम वाढलं आहे तिकडे, तर मी त्यांच्या घरी गेलो एक दिवस चुकून, भैयासाहेब हे तुम्ही शिकलं पाहिजे त्यांच्याकडून. एवढा मोठा हॉल आहे की अजित पवारांचाही हॉल नाही तेवढा. मला समजत नाही त्या सोफ्यावर मी कोणत्या कोपऱ्यात बसू. 40 लोक ॲट अ टाइम बसून त्या एवढा मोठा सोफा आहे त्यांचा. मी म्हणलो बा पुढची काही तयारी आहे का तुमची? हा होऊ शकते, आता शिक्षकमध्ये तुम्ही उभे राहणार आहे त्याच्यामुळे. आणि असणार सर, ते तुम्ही प्रत्येक भाषणामध्ये जबाबदारी माझ्यावर देऊन देताय. म्हणजे मला समजूनच नाही राहिलं, भैयासाहेब सारखे इतकं मोठं व्यक्तिमत्व आपल्या बाजूला बसलं आहे. शिक्षक मतदारसंघाचे भावी उमेदवार आहे, एक हक्काचा आमदार आपल्याजवळ आहे. आता मी आमदार होण्यासाठी वेळ आहे म्हणजे म्हणजे 28 मध्ये. तर मला काय म्हणायचं आहे की बा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, भैयासाहेब काहीतरी करा. इथं आपल्या इथं नॉन टीचिंगची संख्या अत्यंत कमी झालेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करा. मला असं कळलं की नॉन टीचिंगचे प्रश्न सोडवण्यासाठी एक कमिटी आता मॅनेजमेंटमध्ये तयार झाली. HR देशमुख आणि मंगेश वरकडे आहे म्हणते त्याच्यात, असं मला कळलं. मला काल कोणतरी सांगितलं, होऊ शकतं चुकीची माहिती असेल ते. तर नॉन टीचिंगचे प्रश्न खरोखर बिकट आहे, कारण हळूहळू संख्या जी कमी होऊन राहिलेली आहे. इंटेलेक्च्युअल लोक जे आहे, आता मोहन डाबरे म्हणजे वल्ली व्यक्ती आणि वल्ली, मला वाटते पु ल देशपांडे जे लिहिलं ते यांना पाहून स्मरून लिहिलं की काय माहिती. म्हणजे वल्ली एवढी मोठी आहे ती की त्यांच्यासमोर गेल्यानंतर म्हणजे यांच्याशी बोलावं की नाही बोलावं याचं 5 मिनिटं विचार करते माणूस. कारण बोलल्यानंतर सारखं उत्तर कधीच येत नाही.
मला असं वाटतं की वहिनींचा त्यांचा होत असलेला घरात कोंडमारा जो आहे, वहिनी बोलू देत नाही का तुम्ही त्यांना घरी? कारण ते सगळी भडाची इकडेच काढतात. तर मला असं वाटतं की बाबा ते घरी होणारा कोंडमारा जो आहे तो या विद्यापीठामध्ये स्वच्छंदपणे ते आपला पूर्ण करतात आणि अत्यंत म्हणजे हसमुख. कधीही गेल्यानंतर मी डाबरेंना कधी म्हणजे दुःखात बघितलं नाही, डाबरे साहेबांना कधी दुःखात बघितलं नाही. अत्यंत म्हणजे खेळकर वातावरणामध्ये काम करणारा व्यक्ती. आता किलोमीटरचा विषय जो आहे साहेब, आपल्या इथं निवडणूक होती, तिन्ही फॅकल्टीची निवडणूक एकाच वेळेस घेण्याचा निर्णय झाला. अजय देशमुख त्यावेळेस रजिस्टर होते आणि आपल्या कर्मचाऱ्यांमुळे डिमांड आली की आपल्याला सगळ्यांना स्वतःचे कार घेऊन जाण्याची परमिशन द्यावी, आपण बसनं काही प्रवास करणार नाही. आणि ही डिमांड आपण संघटनेनं रजिस्ट्रारकडे मांडली. तेव्हा प्रश्न आला पहिले डाबरे साहेबांचा का आता ते पूर्ण किलोमीटर कसे काढायचे. मग डाबरेंना सांगितल्यानंतर डाबरेंची ड्युटी लागली होती, त्याच्यामुळे डाबरेंना अतिउत्साहानं त्यांनी ते किलोमीटर काढले आणि पूर्ण ताळा त्या रजिस्ट्रार साहेबांच्या समोर ठेवला. त्यांना सांगितलं की बसनं जाण्यामध्ये एवढा खर्च येते आणि स्वतःच्या गाडीनं जाण्यामध्ये काय 30-35 हजार रुपयाचा फरक होत आहे. शेवटी मग तो निर्णय झाला आणि सगळ्यांना मग स्वतःच्या कारनं जाण्याचा परमिशन देण्यात आली. अत्यंत उत्साहानं कर्मचाऱ्यांनी काम केले आणि ती पहिल्यांदा तिन्ही फॅकल्टीच्या इलेक्शन आपण पार पाडले होते. तर डाबरे साहेबांच्या संदर्भामध्ये टीए आता पुष्कर देशपांडे साहेबांनी सांगितलं की टीए बिलच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी नाही, कोणत्याही प्रकारच्या कंप्लेंट्स नाही, पेंडिंग काम नाही आणि अत्यंत म्हणजे उत्स्फूर्तपणे आता त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी, आता कॅशियरचा चार्ज होता, मध्यंतरी दुसऱ्या गोष्टीचे चार्ज. आता माणसं कमी असल्यामुळे काय होऊन राहिलं आहे की बाबा एका व्यक्तीकडे 2-2, 3-3 चार्ज देण्यात येऊन राहिले. आणि आपल्या कर्मचाऱ्यांची खरोखर म्हणजे कौतुक केलं पाहिजे की इंटरनल ऍडजस्टमेंट. मी आता मागच्या भाषणात म्हटलं होतं मॅन मॅनेजमेंट. आता ते मॅन मॅनेजमेंट ज्यांना जमते दादा भाऊ, म्हणजे मॅन मॅनेजमेंट हा विषय जो आहे तो अत्यंत मोठा विषय आहे. त्याच्यामुळे वरकडे साहेब जे आहेत तिथे बसले, वरकडे साहेब मॅनेजमेंट तुम्हाला जमते चांगलं, तुमचा स्टाफही बसला इथं. तर पुष्कर देशपांडे साहेब थोडं शिकून राहिले मॅनेजमेंट. तर जेव्हा कर्मचारी कमी होऊन जातात तेव्हा योगदान आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबद्दल देखील ते नेहमी सकारात्मक असतात. श्री घोम सरांच्या पूर्ण विद्यापीठ हिरवगार करण्याच्या मिशनला त्यांनी यापूर्वी अनेकदा हातभार लावलेला आहे. यापूर्वी त्यांनी 500 झाडं आपल्या विद्यापीठाला भेट दिली आहेत. आज श्री घोम साहेबांच्या सेवानिवृत्त प्रसंगी देखील त्यांनी 525 झाडं भेट दिलेली आहे. प्रतिकात्मक म्हणून, एक प्रतीक म्हणून ते मान्य कुलगुरूंना एक झाड भेट म्हणून देतील. मी श्री डॉक्टर प्रफुल्ल गवई सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी मंचावर यावं. विद्यापीठाचा परिसर हिरवागार करणारे उद्यान अधीक्षक श्री अनिलजी घोम यांच्या सेवानिवृत्त प्रसंगी डॉक्टर प्रफुल्ल गवई सरांनी 524 झाडं आज विद्यापीठाला भेट दिलेली आहेत. त्यापैकी एक झाड मान्य कुलगुरूंना प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद सर. यानंतरचा सत्कार देखील तितकाच महत्वाचा आहे. तो विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सत्कार होणार आहे. धनादेश आणि पुस्तक देऊन श्री मंगेशजी वरखडे सर, विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष, यांना मी विनंती करतो की श्री अनिलजी घोम अच्छा श्री अनिलजी घोम यांचा सत्कार करतील. घोमवाणींनी देखील उपस्थित राहावं. धनादेश देत आहेत. जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया.
यानंतर वित्त विभागातील एक धुरंधर विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री मंगेशजी वरखेडे व खजिनदार श्री राजेशजी येडले हे त्यांचं स्वागत करतील. यानंतर सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ सहाय्यक श्री प्रफुल्लजी ठाकरे यांनी कृपया समोर यावं. हो घ्या ना. श्री प्रफुल्लजी ठाकरे यांना धनादेश आणि पुस्तक देऊन विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री मंगेशजी वरखेडे सर, खजिनदार श्री राजेशजी येडले व चंद्रशेखरजी लोखंडे, डॉक्टर अविनाशजी असणारे सर यांच्या हस्ते त्यांचं स्वागत होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया. शब्द शब्द हर कोई कहे, शब्द के हाथ न पाव, एक शब्द औषधी करे, एक शब्द करे घाव. असे ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहत आहोत असे सत्कार मूर्तींचे मनोगत आता होईल. आता मी श्री अनिलजी घोम सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी सत्काराला उत्तर द्यावं. कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंदजी बाराते सर, प्रमुख अतिथी व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर VM मेटकर सर, माननीय कुलसचिव डॉक्टर अविनाशजी असणारे सर, कार्यकारी अभियंता माननीय श्री शशिकांतजी रोडे सर, वित्त व लेखा अधिकारी पुष्करजी देशपांडे सर, विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे महासंघाचे अध्यक्ष श्री अजयजी देशमुख, सहाय्यक कुलसचिव प्रशासन श्री रवींद्रजी सयाम, जनसंपर्क अधिकारी श्री नांदुरकर सर, उपकुलसचिव प्रशासन मंगेशजी वरखेडे, श्री चव्हाण साहेब, उप अभियंता विद्युत श्रीमान राजेशजी येडले, चौडे साहेब, उप अभियंता आपला उपकुलसचिव भांडार श्री विक्रांतजी मालवीय, संजयजी ढाकुलकर, त्यानंतर नरेंद्र देशमुख, आकाश सोळंके, मनीष शास्त्री, प्रवीण पडोळे, उद्यान विभागाचे श्री भीमरावजी वाठोरे, अरविंद आवारी, शत्रुघ्न पटोकार, ओंकार भारसाकडे, सुधाकर आळे, विजय इंगळे, संजय काळे, हेमंत मिश्रा आणि मान्यवर. त्यानंतर आमचे मित्र श्री काय म्हणते देशमुख, गौरव देशमुख, नाही देशमुखच आहे ते. त्यानंतर माझे मित्र डॉक्टर प्रफुल्लजी गवई कुठे आहे, गेले का? आणि खास आमचे गुड मॉर्निंग क्लबचे सन्माननीय सदस्य श्री अजय देशमुख, श्री अजय शिरभाते, त्यानंतर टी क्लबचे सदस्य श्री शर्माजी, राजाभाऊ पिदळी, पुंशेजी आणि सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर. सर, माझ्याबद्दल सर्वांनी सगळं व्यवस्थित सांगितलं, मला काही त्याबद्दल अडचण नाही. जे काम मी केलं हे सगळ्यांनी सांगितलं. फक्त काही गोष्टी सुटल्या. त्यातलं महत्त्वाची अशी गोष्ट आहे की आपल्या कॅम्पसमध्ये 4 ते 4.5 लाख झाड आहे. त्यात मौल्यवान झाड आहे ते म्हणजे 30,000 सागाचे झाड आहे, ज्याची येत्या 10 वर्षात 10 कोटी रुपये किंमत आहे. म्हणजे भविष्यात तुम्ही ते 10 कोटी रुपयात विकू शकता. आता सध्या आपण बांबू विक्रीला काढलेला आहे. बांबूचे जास्त पैसे येणार नाही. वाठोडे साहेब पुढचं काम करेल. नाही 9 तारीख लास्ट डेट आहे त्याची. दुसरं एक असं की मी शासनाच्या अनेक कमिटीवर आहे. अमरावती शहरात कोणालाही झाड तोडायचं असेल तर जोपर्यंत महानगरपालिकेला मी अहवाल देत नाही तोपर्यंत महानगरपालिका तुम्हाला परवानगी देत नाही झाड तोडायची किंवा झाडाची फांदी तोडायची. त्या कमिटीवर मी आहे, मनपाच्या वृक्षप्राधिकरणावर. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे जेवढे वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवले जातात विद्यापीठाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबासोबत, जनरली सर मलाच डेप्यूट करतात माननीय कुलसचिव आणि माननीय कुलगुरू साहेब, तर मी अनेक कमिट्यांवर शासनाचं काम करतो. आता या संदर्भात मला बाकी कामाबद्दल बोलायचं नाही, सगळेजण बोलून गेले. मला फक्त आता एकच सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहे. माझ्या या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्यामध्ये माननीय कुलसचिव कुलगुरूंचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. आल्या आल्या त्यांनी सगळा कॅम्पस पाहायचं हे केलेलं आहे. सर, आपल्या कॅम्पसमध्ये तसं फिरणं सोपं नाही आणि अनेक कर्मचाऱ्यांनी कॅम्पस बघितलंही नाही.
ज्या कॅम्पसमध्ये आम्ही फिरलो तो अत्यंत डेन्स आणि धोकादायक एरिया होता. भर उन्हाळ्यात सरांनी 9/4/2025 म्हणजे एप्रिल महिन्यात सर, कार्यकारी अभियंता शशिकांतजी रोडे साहेब, आमचे वाठोळे साहेब आणि माझी टीम, मला माहित होतं ज्या कॅम्पसमध्ये आम्ही फिरतोय तिथं बिबट आहे, वाघ आहे, साप आहे, अनेक गोष्टी आहे. अशा ह्याच्यात जेव्हा आम्ही फिरायला निघालो तेव्हा मला डिझेलची कॅन, टेंबे आणि ज्या वस्तू सोबत लागते त्या सगळ्या घेऊन फिरलो. भर उन्हात सरांनी आम्हाला पूर्ण, त्यानंतर एक शासनाची ही आली होती हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र योजना, त्या योजनेनंतर कॅम्पसमध्ये झाडं लावायचे होते. सरांनी कुठे झाडं लावायचे त्याचा ऑन टेबल पहिले कार्यकारी अभियंता आणि आम्ही प्लॅनिंग केलं, सोबत कुलसचिव होते. त्यानंतर प्रत्यक्ष फील्डवर 2-3 व्हिजिट झाल्या. त्यानंतर तो एक कार्यक्रम पार पडला. म्हणजे मान्य कुलगुरूंचं अत्यंत म्हणजे या निसर्गाशी जुळून आणि उद्यान विभागाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. दुसरं म्हणजे मेटकर साहेबांनी सांगितलं, मी खरंच स्पष्ट आणि मला जी गोष्ट पटली नाही ती मी कधीच ऐकली नाही. मग समोर तो कोणीही असो, मी सोडलो नाही एवढा पक्का. तो कितीही मोठा माणूस असो त्याच्या जमत नाही, चुकीचं असेल तर मी करत नाही. हे त्यांना मेटकर साहेबांना माझा अनुभव आला आणि मी केलंच नाही. त्याच्यामुळेच मी आज चांगल्या पद्धतीने रिटायर होतो, नाही 2-4 कमिट्या माझ्या मागे लागल्या असतात, एवढं पक्का सांगतो. तिसरी गोष्ट, त्यामुळे मेटकर साहेबांचे आणि अधिक एक महत्वाची गोष्ट, मेटकर साहेब माझ्या शेजारीच राहतात, आमचे चांगले संबंध आहे. आणि हे जरी असलं तरी सरांचं नेहमी आमच्याकडे येणं जाणं असते. म्हणजे विद्यापीठाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसोबत आणि सगळ्या अधिकाऱ्यांसोबत त्यांचे अत्यंत चांगले संबंध आहे. त्यांनी वेळोवेळी मला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. तिसरे महत्वाचे म्हणजे अविनाशजी असणारे सर, हे अष्टपैलूच आहे. यांना जम्मू काश्मीर, आपलं लेह लडाख पासून तर जम्मू काश्मीरपर्यंत कुठचंही काम सांगा, नाही म्हणत नाही म्हणायचं नाही, ओळखीचं नाही, हेही नाही तिथं. आणि अमरावती शहरातलं कोणत्याही डिपार्टमेंट मधलं काम सांगा सर, विशेषतः पोलीस डिपार्टमेंटमध्ये कोणालाही फोन करायला सांगा, काम झालं म्हणून समजा तुमचं. आणि माझ्या वैयक्तिक कामातही त्यांनी अनेकदा मदत केली, मलाही मदत केली, विभागालाही मदत केली. मी त्यांचाही या प्रसंगी आभार मानतो. आणि रोडे सरांनी 2015 मध्ये याच्यापूर्वी कार्यकारी अभियंता म्हणजे विद्यापीठ अभियंता म्हणून जे होते त्यामध्ये कोवळे साहेब आहे किंवा वानखडे सर आहे, त्यानंतर चौरे साहेबांकडे चार्ज होता. सरांनी 2015 मध्ये चार्ज घेतला आणि नेमकं त्यावेळी नॅक होती. जो कामाचा झपाटा सुरू केला, आम्हाला तर कधी कधी असं वाटायचं का सर काही नाहीच नाही म्हणायचे. मी आणि येडले साहेब विचार करायचो का प्रशासकीय मान्यता नाही, फायनान्शियल सँक्शन नाही, निविदा काढल्या नाही, सर म्हणते मी काम करतो. 15 दिवस राहिली नॅकला, सर तिथं सांगायची मिटिंगमध्ये सर होऊन जाते 3-4 दिवसात. आम्ही बाहेर आल्यावर विचार करायचा की हे सर काम कसं करणार आहे 4 दिवसात. पण सर त्या नॅकच्या पिरियडमध्ये या सरांनी एवढे कामं केले का या विद्यापीठाचा पूर्ण चेहरा मोहराच बदलून टाकला. आणि खरं मग तिथून ती स्पीड पकडली. आता ते काही मागं ओढून पाहून नाही राहिले. ऍक्च्युली त्यांच्याकडे सिव्हिल, विद्युत, गार्डन, रुसा आणि त्याच्या व्यतिरिक्त अनेक डिपार्टमेंटचे तर फोन दररोज असतात. या सगळ्या कामाचा व्याप करून पण ते चिडचिड नाही करत, कधीच चिडतही नाही, अत्यंत शांतपणे काम करून घेतात, कामही होतात. त्यामुळे मी त्यांचं मोलाचं मार्गदर्शन मला वेळोवेळी लागलं, त्यांचाही मी आभार मानतो. आणि दुसरे आमचे मित्र म्हणजे उपअभियंता विद्युत, त्यांची कामाची पद्धत वेगळीच आहे. ते हवाय लागत नाही, कोणाचं काही कळलं तर फक्त करंट लावतात, असे काम काढलं तर. परंतु ते मित्र म्हणून फार चांगले, त्या अत्यंत चांगला मित्र म्हणून जर असा तर राजेश हेडलेंसारखा, मी त्यांचेही या प्रसंगी आभार मानतो. त्यानंतर दुसरे आमचे अजातशत्रू अजय देशमुख. आता अजातशत्रू याच्यासाठी का कोणी ठेवलंच नाही, शिल्लक नाही ना विभागासाठी, शत्रूच नाही ठेवला. तर ते सगळ्या कर्मचाऱ्यांच्या कामात पडतात, अत्यंत काम चांगलं असते त्यांचं. आणि विशेषतः त्यांनी आपली पकड मंत्रालय, डायरेक्टर ऑफिस, जॉईंट डायरेक्टर आणि कर्मचाऱ्याचं अत्यंत प्रामाणिकपणे काम करायचं. मग त्याच्यासाठी किती, माझं एक काम त्यांनी आताच करून दिलं, एक पाईपलाईन मध्ये आहे, होणार आहे म्हणते. आणि सगळे कर्मचारी अनेक जण आपलं रडत रडत बदली असो की अधिक काही असो सगळे त्यांच्याकडे येतात, मी त्यांचाही आभारी आहे. त्यानंतर सर एक महत्वाची गोष्ट सांगितलं, यावर्षी सर आपण एक प्रयोग केला होता नवीन. आपण यावर्षी 111 किलो बियाणं ट्रॅक्टरनं पेरलं कॅम्पसमध्ये. आणि त्याकरता मला डॉक्टर श्री उल्हासजी मराठे, संपादक दैनिक हिंदुस्थान, आणि ज्येष्ठ पत्रकार श्री सुरेशजी शुक्ला यांनी सर आपल्याला विद्यापीठाला बियाणे गोळा करून दिले.
आणि ते बियाणे आणण्याचं काम आमचे विजय इंगळेंनी केलं. त्या बियाण्यामुळे आपण जवळपास बरेच सीड आपल्या कॅम्पसमधलं गोळ केल्यावर ते लागवड करू शकलो. मी त्यांचे या प्रसंगी आभार मानतो. आणि आता या कार्यक्रमाची सांगता करत असताना या सभागृहात बसलेले संपूर्ण ज्यांनी माझ्या या प्रवासात मला मदत केली, वरखेडे साहेब आहे, चव्हाण साहेब आहे, चौरे साहेब आहे, मालवीयजी आहे, संजय ढाकुलकर आहे, माझ्या विभागातले सर्व कर्मचारी आहे. आणि अधिक एक, उद्यान विभागाचं काम हा एकटा माणूस करू शकत नाही. हे टीम वर्क आहे, गार्डन सेक्शन आणि अभियांत्रिकी विभाग. कारण आमचे रोज सर भांडणं व्हायचे, हे हेडले साहेब हे, कारण यांची केबल आणि माझं झाड नेमकं त्याच्यावरच यायचं. मग झाड काढायचं की केबल कापायची हाही विषय यायचा. आणि मग ते भांडणं यांच्याकडे यायचं, आता काय करायचं. ह्या सगळ्या अडचणीतून सर मार्ग काढत 33 वर्ष गेले. आनंद झाला. या प्रसंगी मी या सर्वांचा आभार मानतो. आणि विशेषतः आमचे ते गुड मॉर्निंग क्लबचे सदस्य प्रफुल्ल भाऊ यांनी आपल्याला सर यापूर्वी 500 झाडं दिले होते, आजही 524 झाडं दिले. आपल्या कॅम्पसमध्ये झाडाची क्वालिटी चांगली आहे, मोठे मोठे झाडं दिले. या सर्वांचे मी आभार मानतो. आणि माझ्यासोबत सेवानिवृत्त होणारे अधिक महत्वाचे राहिले धनंजय पाटील साहेब, ज्यांनी आज उत्कृष्ट संचालन केलं, त्यांचेही मी आभार मानतो. आणि कोणाचं नाव अनावधानाने सुटलं असेल तर मी माफी मागतो आणि त्यांचेही आभार मानतो. कोणाचे नाही ती एक अडचण आली होती सर. आज काय झालं, हा जे आजचा प्रोग्राम आहे ना, हे तिसरं सर्क्युलर आहे जागा बदलल्याचं. पहिलं निघालं सिनेट हॉलचं, दुसरं निघालं एव्ही थिएटरचं, तिसरं निघालं हे जिचकार भवनाचं. आज यांचा फोन आला मला 2:30 वाजता. म्हटलं का तिथं 14 लोक बसतील काय? नाही म्हणे आपण वहिनींना खाली बसू. म्हटलं राजा माय बीपी वाढला सर माझा. मी म्हटलं चाल, पहिल्यांदाच बायको इथे येऊन राहिली आणि ते जर खाली बसली तर घरी गेल्यावर संध्याकाळी काय, हाही विषय होताच सर आमच्याजवळ. मी त्याला म्हटलं आम्ही खाली बसू का आपण त्यांना वर बसू. ह्या सगळ्या गोष्टी सर या ह्याच्यातून आम्ही पार पाडल्या. श्री मोहनजी डाबरे, प्रफुल्लजी ठाकरे आणि त्यांचे सर्व कुटुंब यांना पुढील निरोगी व दीर्घ आयुष्याकरता शुभेच्छा देतो. आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर श्री मोहनजी डाबरे यांना मी आमंत्रित करतो. कृपया त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आदरणीय कुलगुरू महोदय, सन्माननीय डायस आणि समोर उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आणि माझ्यावरच्या प्रेमापोटी नागपुरातून आलेले श्री प्रफुल्ल खराटे आणि माझ्या 2 वहिनी मंजू वहिनी आणि शुभांगी वहिनी, यांचं नाव प्रकाशन याच्यामुळे घेतलं की ते या विद्यापीठाचा भाग नाहीत म्हणून. आता एवढ्या मोठ्या डायसवरून ही बोलण्याची पहिलीच वेळ, आणि काय बोलावं हे मला समजत नाही. आणि माझ्या संबंधी जे काही सांगायचं होतं ते सगळ्यांनी सांगून दिलं. आता मलाच नाही आठवून राहिलं की माझ्या आणखी काय राहिलाय. त्याच्यामुळे पाहू आता कसं कसं जमते. हा समोर मात्र समोर बसून शिरेबाजी मला खूप चांगली जमते. आता जेव्हा मी इथे उभा आहे तेव्हा माझे पाय लटपटून राहिले की आता मी काय बोलू. तरी ठीक आहे, असं बघतो आता काय आहे. जवळपास 19 मे 1992 मी इथे रुजू झालो. तेव्हापासून माझ्याकडे एकच टेबल, त्याच्यात फक्त कामं ऍड होत गेले आणि आज ते सगळे ऍड केलेले कामं मी आता सोडून चाललेले आहेत. GPF, DCPS, मेडिकल रिएम्बर्समेंट, सेवानिवृत्तीनंतरचे शोधन, विद्यापीठाच्या 4-5 जिल्ह्यातील सगळ्या लेक्चररचे टीए बिल्स, इथल्या कमिटी मेंबरचे टीए बिल्स तपासणे. त्याच्यानंतर सोबत एवढं काय कमी होतं हे म्हणून मला कॅशियरचा चार्ज दिला गेला पुन्हा. आता हा शेवटी मी घेतला कशामुळे, आता माझ्या जो 8 तास होते ना काम करायला, त्याच्यापेक्षा तर काही कोणी मला माझ्या वेळ मागू शकत नव्हतं. त्याच्यामुळे मी त्या ह्याच्यात जेवढं मला काम करता येईल तेवढं केलं. सोबतच मी जेव्हा काम खूपच जास्त झालं होतं तेव्हा मी बरेचदा 8 वाजता 9 वाजता येऊन माझे कामं पूर्ण करायचा प्रयत्न केला. आता हे सगळे कामं मी यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो असं मी म्हणतो. बाकीच्यांनी म्हणायला पाहिजे खरं पाहिलं ते, पण मी जर पूर्ण करू शकलो तर त्याला 4 खांबांचा मला एक जास्त आधार मिळाला या याच्यात. एक महत्वाचं म्हणजे वरिष्ठांचं मार्गदर्शन आणि त्यांचा आधार, सोबत दुसरं म्हणजे कुटुंबाची साथ, तिसरं म्हणजे आपले जे काही सहकारी आमचे त्यांचं सहकार्य, आणि चौथं म्हणजे संघटनेचं पाठबळ. हे काही असल्याशिवाय कुठलाही कर्मचारी यशस्वीरित्या काम पूर्ण करू शकत नाही.
त्यातलं आता महत्वाचं म्हणजे मला जे माझ्या वरिष्ठांचं मार्गदर्शन लागलं त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही मानेकर साहेबांच्या हाताखाली तयार झालो. त्यामुळे मानेकर साहेब तो आपला संक्रमणाचा काळ होता आमचा. मानेकर साहेबानंतर मग वेगवेगळे साहेब येत गेले. त्यामध्ये एक उल्लेखनीय म्हणजे मेश्राम साहेब आणि दशमुख साहेब. दशमुख साहेबांची पद्धतीने ते स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन काम करायचे आणि त्यामुळे आम्हाला काम करायला भाग पडायचे. कोळी साहेब म्हणजे त्यांनी दिलेलं काम आम्हाला खूपच आनंदाचं वाटायचं की नाही बा एवढ्या मोठ्या माणसाने आम्हाला काम दिलं असं ते आम्हाला भासवून द्यायचे. त्याच्यामुळे त्यांच्या कामाला मी नाही म्हणू नाही शकलो. हे सगळे कामं माझ्याकडे आले. दुसरी म्हणजे आता आमचे जे सहकारी ज्यांची मला साथ लाभली ती अत्यंत प्रत्येक माणसाची मला साथ मिळाली. त्याच्यामध्ये माझा फटका स्वभाव आणि विनोदी त्यामुळे सगळ्यांनी मला साथ दिली. त्यातल्या त्यात आमचे जे 12 लोकांचा एक क्लब होता आमचा जो आहे अजून होता म्हणण्यापेक्षा ज्याला झाडाखालचे लोक म्हणतात त्यांची जवळपास 1992 पासून तर आतापर्यंत आमच्या सगळ्यांची एकी कायम आहे. म्हणूनच सगळे सहज एका रांगेत बसले जे आता ह्याने सांगितलं एका रांगेत बसले आहेत सगळे. ही सगळी एकी यांची मिळालेली साथ याच्यामुळे मी हे सगळे काम करू शकलो. तिसरं म्हणजे माझ्या घरून म्हणजे आमच्या उच्च विद्याविभूषित सर्व गुण संपन्न आणि पाककला निपुण हे सगळे विशेषण मला वापरणं आवश्यक आहे. याच्यानंतर माझ्या घरी जास्त वेळ जाणार आहे. त्याच्यामुळे हे मला म्हणणं आवश्यक आणि हे विशेषणे तसे अनाठाई नाहीच आहेत. खरोखरच आहेत. म्हणजे मी 10:30चा वेळ साधारणतः 10:30 ते 11:45 मी कधीच चुकवला नाही. 10:30 वाजता माझ्याकरता स्वयंपाक तयार राहायचा. त्याच्यामुळे मी 10:30 आणि 11:45 येऊ शकलो आणि 6:15 शिवाय तर जायचो नाही. आणि कुठेही माझं जागा सोडून मी साधारणतः फिरलो नाही. कोणी जरी आलं तरी मी त्यांना जागेवर दिसायचो. त्याच्यामुळे होऊ शकेल की मी माझ्या कामाला योग्य न्याय देऊ शकलो. आणि चौथी साथ म्हणजे संघटनेचं काम साधारणतः असं असते की कर्मचाऱ्यावर अन्याय झाला तर संघटना समोर येते. पण आमचे अजून असे आहेत की कर्मचाऱ्याला अन्यायच नाही होऊ दिला त्यांनी. म्हणजे समोरचं लढण्याचं कामच नाही झालं आम्हाला काहीच. म्हणून आणि हे जे विद्यापीठ आहे आता विद्यापीठामुळे जो आमचा मान सन्मान वाढला. आज कुठे जरी कोणासोबत बोलताना जर समोरचं बोलून राहिला तर जनरल बोलतो तो आपल्याशी आणि तो जेव्हा विचारतो का तुम्ही कुठे काम करता मी विद्यापीठ म्हटल्याबरोबर त्याचा एकदम चेहरा मोहरा आणि वागण्याची पद्धतच बदलते. एकदम त्याच्या कमरेमध्ये वाक येतो की नाही बा विद्यापीठात काम करून राहिला. त्याच्यामुळे विद्यापीठाचं जे काही उपकार आमच्यावर आहेत त्या वादातीत आहेत. त्याच्यानंतर जर खरोखर पुनर्जन्म असेल तर याच विद्यापीठात मला काम करायला आवडेल आणि याच संघटनेत आणि हे अनुभव मला अध्यक्ष म्हणून चालतील. तो पाहू आता पुनर्जन्म कसा आहे की नाही आहे. हो ना सर अन्याय नाही होणार ना आणि अन्याय होणार नसताना कोणाला काम करायला आवडेल. अन्यायग्रस्त पद्धती कोण काम करेल. तर असं सगळं आमचे दिवस गेले सगळे चांगले. या सगळ्या याच्यात ज्यांचं सहकार्य मिळालं हे आमच्या 12च्या व्यतिरिक्त म्हणून मी नाव घेतो. एक सगळ्यात महत्वाचं नाव माझ्यासाठी की ज्यांनी मला सगळ्यांनी सामावून घेतलं मला सर्वतोपरी मदत केली ते म्हणजे माझे परम मित्र आशिष शर्मा. त्यांनी माझ्या सगळ्या याच्यात मदत केली मला. एकूण एक काम मग ते तन मन धन सगळं असो या सगळ्यामुळे मी आज इथपर्यंत आहे आणि इथे बोलू शकून राहिलो. त्याच्यानंतर आणखी तर बोलायचं खूप काही आहे पण आता जवळपास 5:30 वाजून गेलेले आहेत. त्याच्यामुळे या सर्वांचे मी आभार मानतो. आणि आणखी एक सांगायचं म्हणजे हे जे मी सगळे कामं केले ह्या सगळ्या कामाचा संबंध पैशाशी होता. पण एका पैशाचाही भ्रष्टाचार मी केला नाही आणि कोणाच्या दबावाला मी बळी पडलो नाही. कधी कोणत्या वादळापुढे मी झुकलो नाही. कधी गर्वाच्या आत मी गुरफटलो नाही. गंगेमध्ये मारून डुबकी निर्मळ व्हावे एवढा तरी मित्र अजून मी गढूळ झालेलो नाही. त्यामुळे या सगळ्यांनी मी काम करत राहिलो. आणि आता जी सगळ्या लोकांनी मला साथ दिली त्या साथ दिल्याबद्दल मी सगळ्या लोकांचा आभारी आहे. त्याच्यासाठी एक बोलता येईल मला की कल खेल में हम हो ना हो गर्दिश में तारे रहेंगे सदा भूलोगे तुम भूलेंगे हो पर हम तुम्हारे रहेंगे सदा. या सगळ्याच्या धरून मी सगळ्यांचा आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद डाबरे जी. उजाले आपकी यादों के हमारे साथ रहने दो न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए. यानंतर प्रफुल्लजी ठाकरे यांना मी आमंत्रित करतो. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ माननीय कुलगुरू
डॉक्टर मिलिंदजी बाराते सर, माननीय कुलसचिव अविनाशजी असणारे सर, व्यवसाय परिषदेचे सदस्य VM मेटकर सर, कर्मचारी संघटने अध्यक्ष अजयभाऊ देशमुख, वरिष्ठ अधिकारी व आपण सर्वांना मित्रमंडळी सर्वांना नमस्कार. मी विद्यापीठामध्ये दिनांक 23/1/93 रोजी विकास शाखेमध्ये रुजू झालो. तेथे 11 वर्ष माझी सेवा झाली. त्यानंतर सामान्य प्रशासनामध्ये 1 वर्ष, कुलगुरू कार्यालयामध्ये 7 वर्ष, पुन्हा सामान्य विभागामध्ये आलो. त्यानंतर 2014ला कनिष्ठ सहाय्यक म्हणून नामांकन शाखेत पदोन्नती झाली. तेथे मी 2 वर्ष होतो. त्यानंतर सारणी विभागात 4 वर्ष, उद्यान विभागामध्ये 2 वर्ष, त्यानंतर वित्त विभागात 1 वर्ष, सरतेशेवटी सामान्य प्रशासन विभागामध्ये 1 वर्ष, अशा एकूण 8 विभागामध्ये 33 वर्ष सेवेनंतर आज मी सेवात नियुक्त होत आहे. सेवेच्या दरम्यान करायची सर्व कामे निष्ठेने पार पाडली असून वरिष्ठाच्या आदेशाचे पालन करण्याची मी संपूर्ण सेवेत प्रयत्न केला. सन 2007ला मला विद्यापीठाकडून दिला जाणारा गौरव पुरस्कार मिळाला. तसेच कर्मचारी संघटनेच्या सदस्य पदावर मी 3 वेळा सदस्य पदावर होतो. सेवेमध्ये असताना विद्यापीठात माझे सर्व अनेक मित्र झाले असून सर्वांशी माझे प्रेमाचे व जिव्हाळ्याचे संबंध आहे. माझ्या सर्व सेवेमध्ये माझे कोणाशीही तक्रार किंवा भांडण झालेले नाही. विद्यापीठ या पवित्र ठिकाणी सेवेची संधी दिल्यामुळे मी माझ्या कुटुंबियांना जबाबदारीपूर्ण करू शकलो. मला जाणीव आहे संपूर्ण सेवे दरम्यान माझी तब्येत एकदम ठणठणीत होती. त्यामुळे मी देवाचा सुद्धा ऋणी आहे व मी व माझे संपूर्ण कुटुंब एकत्रित राहत असून याबद्दल मी आनंदी असून आईवडील व कुटुंबांना आभारी आहे. सेवेदरम्यान अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी यांनी मला सर्वांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले असून मी आपणा सर्वांना मनपूर्वक खूप खूप आभारी आहे. आणि सरतेशेवटी सर्वांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. धन्यवाद ठाकरेजी. ते सातत्यानं टोपी परिधान करून असतात, ही त्यांची आणखी एक ओळख आपल्याला आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंदजी बाराते सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करावं. आजच्या या कर्तव्यपूर्ती सोहळ्याकरता उपस्थित आपल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवरील माझे सहकारी डॉक्टर महेशसाहेबजी मेटकर, आपले कुलसचिव डॉक्टर अविनाशजी असणारे, व्यासपीठावर उपस्थित असलेले मुख्य नियंत्रण अधिकारी श्री शशिकांतजी रोडे, श्री पुष्करजी देशपांडे, श्री रवींद्रजी सयाम, विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री अजयजी देशमुख, तसेच आजचे सत्कार मूर्ती श्री व सौ घोम, तसेच श्री व सौ डाबरे, श्री व सौ ठाकरेजी, तसेच विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री मंगेशजी वरखडे, संचालन करणारे डॉक्टर धनंजय पाटील, येथे उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी बंधू भगिनींनो, वास्तविकतः कार्यक्रम पत्रिकेमध्ये प्रत्येक जो बोलणारा वक्ता आहे त्याच्यासमोर 5-5 मिनिटं असं कंसात लिहिलेलं आहे. पण मला वाटतं आपले सहकारी ज्यांच्याबरोबर आपण अनेक वर्ष काम केलेलं आहे ते आज निवृत्त होत असल्यामुळे भावनेच्या भरामध्ये थोडंसं जास्ती बोललं जातं. आताच गोम साहेबांनी सांगितलं की हे आजच्या कार्यक्रमाकरता 3रं सभागृह आज बदललं गेलं आणि शेवटी या सभागृहात हा कार्यक्रम होत आहे.
त्याचं कारण म्हणजे आपल्या विद्यापीठामध्ये एक आविष्कार म्हणून अतिशय मोठा एक कार्यक्रम कालाने आज झाला. त्याचा आज 3 वाजता समारोप होता. वास्तविकता मला बराच आग्रह झाला की समारोपाला आपणही अतिथी म्हणून उपस्थित राहावं, पण मी आयोजकांना स्पष्ट सांगितलं की 31 तारखेला 3 वाजताच कर्तव्यपूर्ती सोहळा असल्यामुळे मी काही येऊ शकणार नाही, कारण की माझं नेहमीच प्राथमिकता या सोहळ्याला राहिलेली आहे. आणि ज्या दिवसापासून मी विद्यापीठात रुजू झालो त्या दिवसापासून आजपर्यंत मी एकही कर्तव्यपूर्ती सोहळा चुकवलेला नाही. म्हणजे इतर कोणतेही कार्यक्रम असो किंवा बाहेरगावी जरी असलो तरी मी प्रसंगी अगदी गरज भासल्यास तारीख थोडी मागे पुढे बदललेली आहे, पण मी या कर्तव्यपूर्ती सोहळ्याला उपस्थित आपण राहायला हवं अशी माझ्या नेहमी माझी अशी भावना असते. आपले जे आजचे उद्यान अधीक्षक श्री गोम साहेब यांनी आता आपल्याला माहिती दिली की साधारणतः मे महिन्यामध्ये, मला वाटतं एप्रिल किंवा मे महिन्यात आम्ही पूर्ण म्हणजे शेवटचा जो तलाव आहे त्याच्या मागे जे जंगल आहे ते अगदी शेवटच्या अगदी जी आपली कंपाऊंडवाला जंगलामध्ये दाट जंगलामध्ये तिथपर्यंत फिरलो, कारण की आम्हाला ते प्लॅन्टेशन करता जागा एक ठरवायची होती. आणि मला म्हणजे आनंद आहे की त्यांची संपूर्ण टीम जवळपास ते 10 ते 15 जण आणि मी, म्हणजे मला थोडं मनात असं वाटतही होतं की मी यांना अगदीच जास्ती त्रास देत नाही की आपण एप्रिल आणि मेचं ऊन आहे आणि तलाव पूर्ण वाळलेला आणि मागेही त्याच्या जे जंगल होतं तिथेही पूर्णपणे सगळं कोरडं असं झालेलं होतं. पण सर्वांनी अतिशय उत्साहाने माझ्याबरोबर तिथे फिरले आणि आम्ही त्या पूर्ण उन्हात फिरून ती जागा निश्चित केली आणि एक अतिशय चांगला असा प्लॅन्टेशनचा एक उपक्रम आपण यावर्षी विद्यापीठात राबवू शकलो. मला वाटतं की 1011 झाडं यांचं आपण या निमित्ताने वृक्षारोपण केलं आणि 111 किलो बियाणांचं, म्हणजे त्यात जवळपास मला जी माहिती मिळाली की 2 लाख त्यात बियाणं असू शकतात, त्यांचंही रोपण त्या निमित्ताने करण्यात आलेलं आहे. आणि म्हणजे मला याचा आनंद आहे की नुसतं लावून मोकळं न होता त्याचा फॉलोअपही रेग्युलर घेणं सुरू आहे. आणि मी पण व्हॉट्सअपवर वेळोवेळी ज्या माहिती घेतो तेव्हा गोमसाहेब मला माहिती घेतल्याबरोबर लगेच स्पॉटवर जाऊन फोटो काढून मला ते पाठवायचे. त्याच्यामुळे हा जो काम करायचा उत्साह आहे, ही जी कामाप्रती जी निष्ठा आहे, प्रामाणिकता आहे, ती मला अतिशय मोलाची अशी वाटते, अनमोल अशी वाटते. आणि आज जे आपला 450 एकरचा जो परिसर आहे, म्हणजे कोणीही व्यक्ती बाहेरचा आला की तो इथे येऊन त्याचं मन इतकं प्रसन्न होतं की त्याला इथून जायची इच्छा होत नाही. आणि त्याचं सर्व श्रेय गोम साहेब आणि त्यांची संपूर्ण जी टीम आहे त्यांचं आहे असं मी समजतो. आपल्याकडे एक अतिशय नामवंत असे तज्ज्ञ होऊन गेले, मारुती चितमपल्ली म्हणून, त्यांना अरण्य ऋषी म्हणून असं एक टायटल सगळं त्यांचे जे चाहते होते त्यांनी दिलं होतं. तर तिथून मला अशी सहज एक सुचलं की जर का गोम साहेबांना आपण उद्यान ऋषी म्हटलं तर वावगं होणार नाही. इतकं मोठं काम त्यांनी विद्यापीठाकरता केलेलं आहे. आजचे जे दुसरे सत्कार मूर्ती आहेत श्री MB डाबरे आणि श्री PB ठाकरे यांच्याबद्दलही त्यांचे जे नियंत्रण अधिकारी आहेत त्यांनी आपल्याला अतिशय सविस्तर माहिती दिली. आणि डाबरेजी आता बोलले की पुनर्जन्म जर का असेल तर पुनर्जन्म घेऊन पुन्हा विद्यापीठाच्या सेवेत रुजू होईल. तर मला वाटतं ही जी भावना आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण की विद्यापीठामध्ये आपल्याला नोकरी लागणं म्हणजे एक प्रकारे सरकारी नोकरी लागणं आपण आपल्या समाजामध्ये आजही एक भाग्य समजतो. पण मला असं वाटतं की असे जे कर्मचारी जे आहेत ते प्रामाणिकपणे पूर्णपणे वाहून घेऊन काम करतात आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता जे चूक आहे त्याला चूक बनवून स्पष्टपणे सांगू शकतात असे कर्मचारी मिळणं मला वाटतं आपल्या
विद्यापीठाकरता ही एक भाग्याची गोष्ट आहे असं मी सांगू इच्छितो. आणि तिघांचीही म्हणजे जे तिघही सत्कार मूर्ती आहेत, श्री A.L. घोम, श्री M.B. टाबरे आणि श्री P.B. ठाकरे, तिघांचेही सौभाग्यवती आज इथे उपस्थित आहेत. त्यांचे मुलं मुली इथे आज उपस्थित आहेत. सगळ्यांची मुलं चांगले आज उच्च शिक्षित आहेत, विविध ठिकाणी चांगल्या पदावर नोकरी करत आहेत. अतिशय मला वाटतं हे तिघही त्या संदर्भात भाग्यवान आहेत. आणि मगाशी मला वाटतं कोणतरी बोललं की त्यांच्या, मला वाटतं सयाम साहेब बोलले की त्यांनी नकार दिला पुन्हा याला, पण त्यांच्या सौभाग्यवतीची चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की नाही, मी त्यांना नक्की पाठवीन. तर मला वाटतं यापुढेही आपण हा एक संदर्भ यापुढे लक्षात ठेवून कोणत्याही कर्मचाऱ्यांनी नकार द्यायचा प्रयत्न केला तर त्या कर्मचाऱ्याच्या सौभाग्य व्यक्तींना आपण बोलून त्यांचा विशेष सत्कार करावा, म्हणजे निश्चितपणे काहीतरी पॉझिटिव्ह त्यातून आपल्याला मिळू शकेल. तर या निमित्ताने एक अतिशय विद्यापीठा म्हणून काम करताना एक आपलं कुटुंब म्हणून आपण सगळे इथे काम करतो, आपले सर्व सहकारी आहेत आणि एक कुटुंब म्हणून काम करत असताना एक विद्यापीठाकरता एक समर्पण भावनेने काम करत असताना सर्वजण एक आपलं विद्यापीठ कसं पुढे जाईल, आपल्या विद्यापीठाचं नाव कसं होईल, ही एक भावना प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी असते असं मला नेहमी जाणवतं. आणि म्हणून त्याकरता आपलं विद्यापीठही भाग्यवान आहे असं मी समजतो. आजचे जे सत्कार मूर्ती आहेत, श्री A.L. घोम, श्री M.B. टाबरे आणि श्री P.B. ठाकरे, या तिघांनाही त्यांचं निवृत्तीपर आयुष्य सुखाचं समाधानाचं जावो आणि त्यांना अतिशय चांगलं आरोग्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुरेशा शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपले असेच मार्गदर्शन आम्हाला भविष्यातही मिळत राहील. आपल्या मार्गदर्शनाच्या भरोशावरच कितीही कर्मचारी कमी झाले तरी आम्ही निश्चितपणे यशस्वीपणे वाटचाल विद्यापीठ करेल अशी मी अपेक्षा बाळगतो. यानंतर आभार प्रदर्शनाचा एक औपचारिकता आहे. याकरता आभार प्रदर्शनाकरता मी आमंत्रित करतो श्री संजयजी ढाकुळकर यांना. आभार प्रदर्शनानंतर चहापानाची व्यवस्था माझ्या उजव्या हाताला केलेली आहे. कृपया चहापानाचा आस्वाद घेऊनच घरी जावे. यानंतर संजय ढाकुळकर. सर्वांना नमस्कार. थोडा गम थोडी खुशी असंच आजच्या या कार्यक्रमाचं वर्णन करावं लागेल. विद्यापीठाच्या प्रदीर्घ सेवेनंतर तिन्ही शिलेदार आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा हा कर्तव्यपूर्ती कार्यक्रम, या कर्तव्यपूर्ती कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंदजी बाराते सर यांनी या ठिकाणी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर भैयासाहेबजी मेटकर सर यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या विद्यापीठाचे लाडके कुलसचिव डॉक्टर अविनाशजी असणारे सर यांनी सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं आणि या ठिकाणी उपस्थित राहिलं, त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष अजय भाऊ देशमुख यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विभाग प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये आमच्या विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांतजी रोडे सर, CA पुष्कर देशपांडे सर आणि सयाम साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसंच आजच्या या कार्यक्रमाचा ज्यांच्यासाठी आपण सत्कार केला असे सत्कार मूर्ती आमचे मित्र श्री अनिलजी घोम, मोहनजी डाबरे आणि प्रफुल्लजी ठाकरे यांनी या ठिकाणी येऊन आमचा सत्कार स्वीकारला. त्यांचे सुद्धा विद्यापीठाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच सर्व वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा या सत्काराला आवर्जून उपस्थित दर्शवली, त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच सन्मान्य या ठिकाणी उपस्थित असलेले कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आप्त
भक्तगण, आप्तेष्ट, निकटवर्तीय, नातेवाईक या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी आणि सर्व मित्रमंडळी, सहकारी यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाचं संचालन करणारे श्री धनंजयजी पाटील सर यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाकरता ज्यांनी सहकार्य केले असे जनसंपर्क विभाग, त्यांची टीम यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच अभियांत्रिकी विभाग, सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असे घोषित करतो. धन्यवाद.